हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहर हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे। सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पेठवडगावमध्ये अजून इतिहासकालीन पुरावे आपणास पाहावेस मिळतात। सुमारे 450 वर्षापूर्वीच्या कालखंडामधील आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला गडकोट किल्ले आणि बुरुज पाहावेस मिळतात। असाच एक बुरुज आपल्या पेठवडगाव शहरामध्ये लाभलेला होता। कालांतराने हा बुरुज नष्ट झाल्याने या बुरुजावरील असलेले शिवलिंग हे त्याच जागी खाली बसवण्यात आले होते। या जागेमध्ये शिवलिंग मंदिर उभारण्यात आलेले आहे। जवळजवळ कित्येक वर्षापासून या शिवलिंगची पूजा अर्चा केली जाते। 25 ते 30 वर्षापासून दरवर्षी महाशिवरात्रीला येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते। जवळजवळ 5000 लोकांचा महाप्रसाद वाटप केला जातो। या महाप्रसादाचे आयोजन वडगाव नगर परिषद माजी नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबरावजी पोळ, युवा नेते राजवर्धन पाटील, युवा नेते बंडा कोठावळे आणि बलराम क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने केले जाते। आज या महाशिवरात्री उत्सवाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी पोलीस आयुक्त श्री गुलाबरावजी पोळ साहेब, माजी नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबरावजी पोळ, आमदार सुजित मिंचेकर, श्री प्रवीण यादव, युवा नेते राजवर्धन पाटील, अभिजित दादा गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष आणि वडगाव शहर शिवसेना प्रमुख संदीप पाटील बाबा, वडगाव शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन चव्हाण भैया, युवा नेते बंडा कोठावळे दादा, माजी नगरसेवक सागर भोसले, प्रवीण पाटील, विजय अपराध, सूरज पाटील, रामदास घोरपडे, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते। गेले 25 वर्ष महाशिवरात्रीनिमित्त आम्ही महाप्रसादाचं आयोजित केलेलं आहे। तरी सर्वसाधारण 4 ते 4,500 लोकांचा महाप्रसाद इथं जून जातील अशी आम्ही सोय केलेली आहे। ह्या ठिकाणचं नाव म्हणजे तुळजात तीर्थ परडं म्हणून असं या ठिकाणचं नाव आहे। पूर्वीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालीन इथं बुरुज होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्या बुरुजावरचं हे लिंग होतं आणि ते लिंग कालांतरानं हळूहळू खाली आलेलं आहे आणि त्याचं आज मंदिर बांधून जीर्णोद्धार करून गेले अनेक वर्ष महाप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ अनेक भक्त घेतात। आज महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा देतो। धन्यवाद। महाशिवरात्र उत्सव 2024 आदरणीय राज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी गेली 8 ते 10 वर्षाला सलग मोठ्या प्रमाणात महाप्रसाद आयोजन केलं जातं आणि आज या अनुषंगाने आज महाप्रसाद वाटप जवळजवळ 4 ते 5,000 लोकांचं प्रत्येक वर्षी महाप्रसादचा आनंद घेतात। त्याचप्रमाणे याही वर्षी महाप्रसाद आनंद लोक घ्यायला लागलेत। सर्वांना शिवरात्रीच्या शुभेच्छा। राज पाटील युवा शक्तीच्या वतीने बंडादादा कोठावळे व सर्व मित्रांच्या वतीने महाशिवरात्रीचं औचित्य साधून महाप्रसादाचं आयोजित केलं जातं। वडगाव व वडगाव परिसरातील हजारो भाविक ह्या महाप्रसादाचा लाभ घेतात। गेले अनेक वर्ष या महाप्रसादाचं आयोजन चांगल्या प्रकारे केलं जातं आणि ह्या प्रसादासाठी सर्व भाविक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असतात। नमस्कार।
महाशिवरात्रीचा प्रसाद गेले 25 ते 30 वर्ष झाले इथे चालू आहे. बंडादांच्या मार्फत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, दादांच्या मार्गदर्शनाखाली, ताईंच्या मार्गदर्शनाखाली गेले 25-30 वर्ष झाली इथं चांगल्या पद्धतीनं प्रसाद चालू आहे. भाविक उपास सोडण्यासाठी महाप्रसादाचा लाभ घ्यायला येतात. जवळजवळ 5 ते 6 हजार लोकांचा इथं प्रसाद होतो. नमस्कार. आज या ठिकाणी गेले 350-400 वर्षापूर्वी असणाऱ्या भुईकोट किल्ल्यामध्ये शिवलिंग स्थापित केलेलं आहे. या शिवलिंगाचं महत्त्व ओळखून आजूबाजूच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी महाशिवरात्रीनंतर व महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी येतात. महाशिवरात्रीनंतर असणारा उपवास सोडण्यासाठी आवर्जून या ठिकाणी वडगावातील 5 ते 6 हजार भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि त्यांचे सर्व नियोजन या ठिकाणचे लोक हे मोठ्या चांगल्या पद्धतीनं करून या ठिकाणी लोकांना अन्नप्रसादाचं दान मोठ्या प्रकारे करतात. शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ, वडगाव.